जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा 2026 बाबत आपण महत्त्वाची माहिती घेणार आहोत. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण एफ-वाय आणि एस-वायच्या एन-ई-पी पॅटर्नच्या काही अभ्यासक्रमाचे परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेले आहे. ते नेमके कोणते झालेले आहे त्याची माहिती बघणार आहे. तसेच एम-कॉम भाग 1 आणि 2 2019 पॅटर्न 2023 किंवा एन-ई-पी पॅटर्न त्यांचे पण परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले. पण परीक्षा फॉर्म कधी सुरुवात होणार आहे, बाकी परीक्षा कधीपासून सुरुवात होणार आहे याची माहिती घेणार आहोत. तसेच प्रथम वर्षाचे जे काही विद्यार्थी आहे 2024-2025 पॅटर्न, तर यांच्या कोणत्या परीक्षा विद्यापीठ घेणार आहे, कोणत्या परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर होणार आहे याची माहिती बघणार आहेत. रेग्युलर आणि बॅकलॉग जे काही विद्यार्थी आहे यांच्या परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत सविस्तर माहिती बघणार आहोत. सगळ्यात प्रथम आपण कोणकोणत्या अभ्यासक्रमाचे परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले, परीक्षा वेळापत्रक कुठे बघायचे, कशी बघायची याची इत्थंभूत माहिती आपण बघणार आहोत. परीक्षा वेळापत्रक बघण्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. तिथे एक्झाम सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये टाइम टेबल म्हणून टॅब दिसेल. या टॅबवर क्लिक करा. आता इथे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मोबाईलचा जर का मोड डेस्कटॉप नसेल तर तुमच्याकडे 3 डॉट असतील मोबाईलला उजव्या बाजूला. त्यावर क्लिक करा आणि डेस्कटॉप साईट सिलेक्ट करा. डेस्कटॉप साईट सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला लेफ्ट साईडला टाइम टेबल एप्रिल-मे 2026 दिसेल. नंतर टाइम टेबल ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 दिसेल. तर तुम्ही इथे टाइम टेबल एप्रिल-मे 2026 वरती क्लिक केलं पाहिजे. यावरती क्लिक करा आणि इथं फॅकल्टी वाईज टाइम टेबल दाखवलेले आहे. जसं की कॉमर्स अँड मॅनेजमेंट अंतर्गत 20 अभ्यासक्रमाचे टाइम टेबल आज दिनांक 15 एप्रिल 2026 ला रात्री 10 वाजेपर्यंत जाहीर करून देण्यात आलेले आहे. तर ह्युमॅनिटी अंतर्गत 2 अभ्यासक्रमाचे टाइम टेबल जाहीर झाले. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी अंतर्गत 7 अभ्यासक्रमाचे टाइम टेबल आतापर्यंत जाहीर झालेले आहे. आता कॉमर्स अँड मॅनेजमेंट फॅकल्टी अंतर्गत आज जे काही अभ्यासक्रमाचे टाइम टेबल जाहीर झाले, तर यामध्ये एफ-वाय आणि एस-वाय, बी-कॉम इन सी-ए, बी-कॉम इन आय-बी, बी-कॉम इन बी-एम अशा अभ्यासक्रमाचे टाइम टेबल आज जाहीर झाले. तर एफ-वाय बी-कॉम 2024 पॅटर्न, एस-वाय बी-कॉम 2024 पॅटर्न यांचे पण निकाल, सॉरी यांचे पण परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेले आहे. त्यानंतर एम-कॉम पार्ट फर्स्ट 2019 पॅटर्न, 2023 पॅटर्न, एम-कॉम पार्ट सेकंड 2019 पॅटर्न, 2023 पॅटर्न यांचे पण परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेले आहेत. त्याचबरोबर एस-वाय बी-बी-ए, एस-वाय बी-बी-ए आय-बी, एस-वाय बी-बी-ए सी-ए 2019 पॅटर्न, तसेच टी-वाय बी-बी-ए, टी-वाय बी-बी-ए आय-बी, टी-वाय बी-बी-ए सी-ए 2019 पॅटर्नचे परीक्षा वेळापत्रक हे जाहीर झालेले आहे. तसेच जे विद्यार्थी ए-आय-सी-टी-ईचे आहेत त्यांचे अजून एस-वाय बी-बी-एचे परीक्षा वेळापत्रक नवीन अभ्यासक्रमानुसार ते अद्याप जाहीर करून देण्यात आलेले नाहीये. त्याचे सेपरेट तुमच्या परीक्षा वेळापत्रक लवकरच जाहीर होतील. त्याची काही काळजी करू नका. ओके. आणि बाकीचे तर ऑलरेडी टाइम टेबल जे जाहीर झाले त्याची माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता इथे तुम्ही कोणतंही टाइम टेबल बघितलं, जसं की इथे एफ-वाय बी-कॉम 2024 पॅटर्नचं टाइम टेबल बघितलं, तर याच्यात सुरुवातीला तुम्हाला इथे सेमिस्टर फर्स्टचं परीक्षा वेळापत्रक दिलेलं आहे. परीक्षेचं सेम फर्स्ट म्हणजे जे विद्यार्थी आता सेकंड सेमला आहे त्यांचं परीक्षा सेम फर्स्ट बॅकलॉग आहे. त्यांच्यासाठी हे परीक्षा वेळापत्रक देण्यात आलेलं आहे. ओके. त्यामुळे त्यांना इथे तारीख पण दिलेली आहे आणि वेळ पण दिलेला आहे. म्हणजे सेमिस्टर फर्स्ट बॅकलॉगच्या परीक्षा तुमच्या 10 ते 1 या वेळेत होतील. तर सेमिस्टर सेकंडच्या परीक्षा दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये होणार आहे. हे काळजीपूर्वक पद्धतीने परीक्षा वेळापत्रक तुम्ही बघू शकता. ओके. या पद्धतीने कोणत्या दिवशी कोणता पेपर आहे, काय वगैरे त्याचं सविस्तर टाइम टेबल आपण सेपरेट देणार आहे. ओळीच्या विषयांची लिस्ट इथे सेपरेट दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. ओके. म्हणजे तुमचा ओळी ज्याच्यातून घेतलेला आहे त्याची माहिती तुम्हाला या वेळापत्रकातून तुम्हाला बघता येईल, सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंडची. ओके. तर इथे तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. तसेच तुम्ही कोणत्याही अभ्यासक्रमाचं जर का परीक्षा वेळापत्रक बघितलं, सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड असे दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक इथे तुम्हाला सेपरेट दिलेले आहे. तुम्ही ते काळजीपूर्वक पद्धतीने बघू शकता. एम-कॉमचे पण इथे तुम्हाला पार्ट फर्स्ट, पार्ट सेकंड यांचे टाइम टेबल तुम्हाला दिलेले आहे. ते तुम्हाला समजतील. म्हणजे शक्यतो तरी एफ-वाय, बी-कॉम, नंतर बी-कॉम इन आय-बी, बी-कॉम इन सी-ए, बी-कॉम इन बी-एम यांच्या परीक्षा जे काही असणार आहे, त्या 24 एप्रिल 2026 पासून स्टार्ट होत आहे. रेग्युलर आणि
बॅकलॉगच्या. तर जे विद्यार्थी एम-कॉमला पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंडला आहे, त्यांच्या परीक्षा या 14 मे पासून काही स्टार्ट होत आहे. तर एन-ई-पी पॅटर्नचे जे विद्यार्थी आहे, यांच्या परीक्षा या 15 मे 2026 पासून स्टार्ट होत आहे. सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंडच्या. कोणत्या परीक्षा कधी आहे, त्याची सविस्तर तुम्ही वेळापत्रकाद्वारे माहिती घेऊ शकता. एस-वाय बी-कॉमचे जे काही विद्यार्थी आहे, एन-ई-पी पॅटर्नचे, त्यांच्या परीक्षा या 30 एप्रिल पासून स्टार्ट होत आहे. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं होतं, जे विद्यार्थी एस-वायचे आहे, ओके, ऑल एस-वाय फॅकल्टी यांच्या परीक्षा 30 एप्रिल पासून स्टार्ट होत आहे. तर ऑल फर्स्ट इयरच्या परीक्षा या ऑलरेडी तुम्हाला 21 एप्रिल पासून सांगितल्या होत्या, बट त्या 24 एप्रिल पासून स्टार्ट होत आहे. याची कृपया नोंद घ्या. जे विद्यार्थी टी-वाय, बी-बी-ए, बी-बी-ए आय-बी, बी-बी-ए सी-ए या अभ्यासक्रमाला असणार आहे, त्यांच्या 19 पॅटर्नच्या परीक्षा या 5 मे पासून चालू होणार आहे. मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये 4 मेच्या पुढे सांगितलेल्या होत्या, बट त्या 5 मेच्या पुढे स्टार्ट होत आहे. ओके. तसेच बी-बी-ए आय-बी, बी-बी-ए सी-ए यांच्या पण परीक्षा या त्याच कालावधीमध्ये स्टार्ट होत आहे. इथे तुम्ही बघू शकता. ओके. एस-वाय, बी-बी-ए जे काही 2019 पॅटर्नचे विद्यार्थी आहे, त्यांच्या परीक्षा या नेहमी पद्धतीने 12/5च्या पुढे गेलेल्या आहे. ओके. एन-ई-पी पॅटर्नचे सुद्धा विद्यार्थी त्यांच्या पण परीक्षा 12/5च्या पुढेच असू शकणार आहे. तर सविस्तर तुम्हाला टाईम टेबल बाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्ही ती काळजीपूर्वक पद्धतीने बघू शकता. मी इकडच्या मुद्द्यांकडे येतो. पहिला मुद्दा तुम्हाला कळला असेल, की फर्स्ट इयर आणि सेकंड इयर एन-ई-पी पॅटर्नच्या कोणत्या अभ्यासक्रमाची परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले त्याची माहिती तुम्हाला भेटली. आता याच्यामध्ये बी-एस-सीच्या बाबतीतले काही अभ्यासक्रम आहे. ओके. इथे बी-एस-सीच्या कॉलमला जर का सायन्स स्ट्रीमला जर का गेला, इथे सगळे तुम्हाला थर्ड इयरचे परीक्षेचे वेळापत्रक दिसून येतील. एस-वाय बी-एस-सी, एस-वाय बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्स, एस-वाय प्लेन बी-एस-सी असेल, एस-वाय बी-एस-सी हॉस्पिटॅलिटी स्टडी, सायबर अँड डिजिटल सायन्स, त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी, हॉस्पिटॅलिटी स्टडी अशा अभ्यासक्रमाच्या एस-वायच्या जे काही परीक्षा आहे, तर एन-ई-पी पॅटर्नच्या या शक्यतो 30 एप्रिलच्या पुढे स्टार्ट होणार आहे. तर फर्स्ट इयरच्या परीक्षा या म्हणजे फर्स्ट इयर काय म्हणूया त्याला आपण, फर्स्ट इयर बी-एस-सी, फर्स्ट इयर बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्स, फर्स्ट इयर बी-सी-ए सायन्स, फर्स्ट इयर बायोटेक्नॉलॉजी, फर्स्ट इयर हॉस्पिटॅलिटी स्टडी, नंतर ॲनिमेशन, त्यानंतर सायबर अँड डिजिटल सायन्सच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा या देखील 24 एप्रिलपासून स्टार्ट होऊ शकतात. त्याचं टाइम टेबल आल्यानंतर तुम्हाला मी सविस्तर आपल्या ग्रुपला शेअर करणार आहे. एस-वाय बी-कॉम आणि बी-एच्या हे जे काही परीक्षा आहे, म्हणजे ऑलरेडी फर्स्ट इयर बी-एच्या परीक्षा 24 एप्रिलपासून स्टार्ट होतील. एस-वाय बी-एच्या कदाचित 30 एप्रिलपासून स्टार्ट होतील किंवा मे महिन्यात पण कदाचित बी-ए फॅकल्टीच्या परीक्षा जाऊ शकता एन-ई-पी पॅटर्नच्या. म्हणजे इथे तुम्हाला आता परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत सविस्तर माहिती दिली. एम-कॉमचे परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेले आहे. त्यामध्ये तुम्हाला सांगितलंय की 2019 पॅटर्नच्या परीक्षा काही 14 एप्रिलपासून स्टार्ट सॉरी 14 मे पासून स्टार्ट होत आहे. तर एम-कॉम 2023 पॅटर्न किंवा एन-ई-पी पॅटर्नच्या परीक्षा या तुमच्या 15 मे पासून स्टार्ट होत आहे. परीक्षेचं वेळापत्रक काळजीपूर्वक बघा. त्याच्यात तुम्हाला डेट दिलेला आहे. त्यानुसार परीक्षा चालू होणार आहे. एम-कॉम पार्ट फर्स्ट, एन-ई-पी पॅटर्न ॲज वेल ॲज 2019 पॅटर्नचे परीक्षा फॉर्म हे शक्यतो तरी 20 ते 25 एप्रिलच्या दरम्यान स्टार्ट होऊ शकतात. लवकर स्टार्ट झाली तर त्याची माहिती आपल्या ग्रुपला आपण शेअर करणार आहे. बाकीच्या परीक्षा कधी चालू होणार आहे त्याची माहिती दिली. फर्स्ट इयरच्या सर्व परीक्षा, सर्व अभ्यासक्रमाच्या ज्याला आपण सांगितलेलं आहे 24 एप्रिलपासून स्टार्ट होतील. तर बाकी एस-वायच्या जे काही परीक्षा आहे, ज्यांचे परीक्षा वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नाही, त्या 30 एप्रिलच्या आसपास होतील. एक्सेप्ट ए-आय-सी-टी-ईचे बी-बी-ए, बी-बी-ए आय-बी, बी-बी-ए सी-ए आणि बी-कॉम इन सॉरी बी-सी-ए सायन्स वगैरे किंवा बी-सी-ए कॉमर्स वगैरे त्यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या जरा थोड्याशा उशिरा होणार आहे. 12/5च्या पुढे त्या परीक्षा होऊ शकतात एस-वायच्या. फर्स्ट इयरच्या परीक्षा तर जून महिन्यातच होणार आहे. त्याची माहिती तुम्हाला ऑलरेडी अगोदर दिलेली आहे. आता जे विद्यार्थी आता फर्स्ट इयरला आहे, ओके, फर्स्ट इयर बी-ए, बी-कॉम, बी-एस-सीला आहे, त्यांच्या काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा या विद्यापीठ लेव्हलला होणार आहे, तर काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा महाविद्यालयीन लेव्हलला होणार आहे. तर तुम्हाला ऑलरेडी मेजर, मायनर, ओ-ई किंवा बाकीच्या विषयांचे तुम्हाला सब्जेक्टची लिस्ट वगैरे तुम्हाला भेटली असेल, त्याची परीक्षा विद्यापीठ लेव्हलला होणार आहे. तर याच्या व्यतिरिक्त फर्स्ट इयरचे जे एन-ई-पी पॅटर्नचे विद्यार्थी आहे, तर यांच्या ई-व्ही-एस नावाचा जो सब्जेक्ट आहे, ओके, त्याला व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स अंतर्गत व्ही-ई-सीच्या अंतर्गत जे काही कोर्सेस येतात, सी-सीच्या अंतर्गतले जे काही कोर्सेस येतात आणि आय-के-एस सारखे जे काही विषय आहे, ह्या 3 अभ्यासक्रमाच्या जे काही परीक्षा आहेत त्या
महाविद्यालयीन स्तरावर तुमच्या या परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर घेतल्या जातील. मी महाविद्यालयाला रेकमेंड करेल, आज 15 तारीख आहे, तुम्ही त्याचं परीक्षेचं वेळापत्रक तयार करून निदान ॲटलीस्ट 20 तारीख, 21 तारीख, 22 तारीख अशा 3 दिवसात तुम्ही त्या 3 विषयाच्या परीक्षा लावू शकता. आता कोणती परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर होणार आहे, त्याची माहिती मी दिली तुम्हाला, की ई-व्ही-एस सारखा विषय आहे, सी-सी सारखा विषय आहे आणि दुसरा एक तुम्हाला आय-के-एस सारखा विषय आहे. या विषयांच्या परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर होणार आहे. त्याचबरोबर एक तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची माहिती द्यायची, जे विद्यार्थी आता सेकंड इयरला आहे, पण त्यांचा फर्स्ट सेम किंवा सेकंड सेमचा परीक्षा बॅकलॉग असेल, तर त्या परीक्षा या महाविद्यालयीन लेव्हलला घेतल्या जातील. त्या परीक्षेचं वेळापत्रक विद्यापीठ जाहीर करणार नाही. कारण आत्ताचे जे 2025-26 पॅटर्नचे विद्यार्थी आहे, त्यांना 40-60 पॅटर्न आहे आणि जे विद्यार्थी आता एस-वायला आहे, तर ते 2024 पॅटर्न त्यांना आहे. तर त्यांच्या परीक्षेचा पॅटर्न 30-70 किंवा 15-35 आहे. तर आता नवीन विद्यार्थ्याचा पॅटर्न 40-60 किंवा 20-30 असणार आहे. हे काळजीपूर्वक लक्षात घ्या आणि जे टाइम टेबल आले ते रेग्युलर आणि बॅकलॉग अशा दोन्ही पद्धतीचे आहेत. सविस्तर माहिती दिलेली आहे. अधिक माहितीसाठी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला भेटू शकतात. मी सविस्तर माहिती दिलेली आहे. पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या मनामध्ये काही डाऊट येणार नाही. जे विद्यार्थी एस-वायला आहे, त्यांच्या जर का सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंडच्या बॅकलॉग परीक्षा असतील, तर त्या परीक्षा महाविद्यालयीन लेव्हलला घेतल्या जातील. त्याचं परीक्षेचं वेळापत्रक महाविद्यालय देईल. त्याच्या प्रश्नपत्रिका कॉलेजलाच काढल्या जातील किंवा सब्जेक्ट टीचर काढले जातील किंवा विद्यापीठ काढणार नाही एवढं त्याचं नक्की आहे. पण घेण्याचं जे काही काम आहे ते महाविद्यालय केलं जाईल. एखाद्या महाविद्यालयातून किंवा एखाद्या एक्सटर्नलच्या माध्यमातून त्या क्वेश्चन पेपर सेट करून त्या परीक्षा घेतल्या जाणार आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला भेटायचं आहे. ओके. अजूनही तुम्हाला या व्यतिरिक्त काही डाउट्स असतील तर नक्की चॅट बॉक्समध्ये टाका. त्या संदर्भात नवीन व्हिडिओ तयार केला जाईल. पुन्हा भेटू. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.